राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी पक्ष आणि महायुती वचनबद्ध असून पक्षाने विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिली असून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरती पक्ष चालणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंब्र्यामध्ये दिली। कळवा मुंब्रा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला यांच्या प्रचारासाठी मेक औद्योगिक वसाहतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी आतापर्यंत अल्पसंख्याकांसाठी केलेल्या आणि करणार असलेल्या कामांची तसेच विविध योजनांसाठी दिलेल्या आणि देण्यात येणाऱ्या निधीची माहिती दिली। कळवा मुंब्र्यातून टोरंट हटवण्याचा तसेच अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांच्या समुपदेशनासाठी केंद्र उभारण्याचा, पाणी वाढवण्याचा आणि रुग्णालयांमधील सुविधांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचा वादा त्यांनी यावेळी केला। मागील 3 महिन्यात मुंब्रा कळव्याच्याच विकासासाठी मुल्ला यांनी 200 कोटीचा निधी आणून दिला असून ते निवडून आल्यास 5 वर्षांमध्ये 3000 कोटीचा निधी देणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे। दरम्यान माजी नगरसेवक राजन किने तसेच इतरांनी विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड आणि विविध प्रकारचे आरोप करून टीका केली। अजित पवार यांचं भाषण सुरू असताना अजान झाल्याने पवार यांनी काही वेळासाठी भाषण थांबवले। त्यानंतर सभेसाठी स्टेशनच्या दिशेने जाणारी वाहतूक कौसा दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वळवण्यात आली होती। यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। और हमारे चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे जी ने और श्रीकांत शिंदे से अपने मिलके 3 महीने में 200 करोड़ रुपए दिया। मैं आपको वादा करता हूं, मैं और हमारा गवर्नमेंट या 5 साल के लिए आप नजीब को जिता के दे दो, उसको मौका दे दो। पहले वाले विधायक का 15 साल का काम और हमारा नजीब का 5 साल का काम, मैं उसके लिए कम से कम 3000 करोड़ रुपए दूंगा। उससे आप यहाँ का डेवलपमेंट कर दो। ये मेरी आप सबको विनती है, आप किसी को डरने की कोई बात नहीं है। हम आपके पीछे, हम सब आपको साथ देंगे। और मेरा इतना ही जाते वक्त कहना है, 20 तारीख को वोट देकर हम यह सुनिश्चित करेंगे कि 23 तारीख को विजय का जश्न हमारा होगा, हमारा नजीब यहाँ का विधायक बनेगा। यही मेरी विनती है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धर्तीवर अवतरला आहे। तर विरोधक आघाडी बनवून सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत आहेत। तेव्हा येत्या 20 तारखेला यांना रोखण्याचं काम जनतेने कायम घरी बसून करावे असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जयप्रकाश नड्डा यांनी केलं आहे। ठाण्यातील एमएच हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये जे.पी. नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभेतील उच्च शिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले। याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा माजिवड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक, ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, रिपाई भास्कर वाघमारे इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते।
गुरु नानक जयंतीचं औचित्य साधून जे.पी. नड्डा यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर विशेष सभेला आपली उपस्थिती दर्शवत ठाणेकरांना मार्गदर्शन केले. आधी राजकारण म्हटलं की घराणेशाही तुष्टीकरण होतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर चालून राजकारणाची परिभाषा बदलून टाकली आहे. याआधी नेहरूंनी 3 वेळा विजय मिळवला, तेव्हा विरोधक कमजोर होते, पण नरेंद्र मोदींनी मजबूत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवला. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आल्याचं सांगून जे.पी. नड्डा यांनी हे तुष्टीकरणाचं राजकारण करून समाजामध्ये फूट पाडली. याउलट मोदींच्या नेतृत्वावरती जगातील देशांनाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जग आमच्या असहमतीचाही आदर करते. भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. तर दुसरीकडे विरोधक एनडीएचा व मोदींचा विरोध करत असताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचं नड्डा यांनी म्हटलं. ये जो तुष्टीकरण की राजनीति है, ये तुष्टीकरण की राजनीति चलने देनी है क्या? आप बताइए, अभी कर्नाटक में इन्होंने एक नया नियम बना लिया. क्या नियम बनाया कि सरकारी टेंडर में भी और प्राइवेट टेंडर में भी 4% माइनॉरिटीज का रिजर्वेशन होगा. टेंडर में माइनॉरिटीज का रिजर्वेशन होगा. और ये ओबीसी, एससी और एसटी के हकों को मार करके माइनॉरिटीज के नाम पर मुस्लिमों को देने का प्रयास कर रहे हैं. तेलंगाना की सरकार कांग्रेस पार्टी की 4% का आरक्षण लगाना चाहती है. कर्नाटक की सरकार ने फिर से आरक्षण लगाने का प्रयास किया. हम बात करते हैं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, और ये समाज को बांटने का काम करते हैं. ये हमको समझना चाहिए. आप बताइए, हम लोगों ने कोई भेदभाव किया प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना में, प्रधानमंत्री आवास योजना में? कभी किसी भी योजना में कोई भेदभाव किया है प्रधानमंत्री? सबको साथ लेकर के चलिए. लेकिन इनका बस चले तो ये हर जगह इसी काम को करते हैं. और दूसरा देखो, ये पहली बार भारत के संविधान के तहत जम्मू कश्मीर में शपथ ग्रहण हुई फॉर द फर्स्ट टाइम. और ये कांग्रेस के लोग, ये राहुल गांधी संविधान लेके घूमता रहता है. जब देखो तो संविधान की किताब अंदर पढ़ा कुछ नहीं होगा, उसको मालूम नहीं. इनको मालूम नहीं है कि बाबा साहब अम्बेडकर लिख करके गए हो कि रिलीजन के आधार पर रिजर्वेशन नहीं होगा. लिख करके गए. कभी पढ़े तो खोल के ऐसी किताब दिखाते रहते हैं. जो थमा दिया वो थमा पकड़ लेते हैं और उसको बार बार घुमाते हैं. डज नॉट नो इवन द एबीसीडी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधान का कुछ जानकारी नहीं इनको. तुष्टीकरण कर रहे हैं. डायलॉग, ओबीसी का हिस्सा, एससी का हिस्सा, एसटी का हिस्सा, इसका हिस्सा लेकर के माइनॉरिटीज को रिजर्वेशन देना चाहते हैं. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासनं देण्याऐवजी आम्ही काय कामं करणार आणि कशी करणार ते सांगितलं. मशिदीवरील भोंगे काढले पाहिजेत, यामध्ये दुमत नाही असे सांगत आमची सत्ता आली तर 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वठणीवर आणू, असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेमध्ये बोलताना केले. मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले. मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा माजीवेळा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा उमऱ्यातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊ नये असं कुराणमध्ये लिहिलं आहे. मग लाऊडस्पीकरच्या कुराणमध्ये उल्लेख आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणं असा कुठला धर्म आहे, अशी विचारणा करत लाऊडस्पीकरवर लावण्यापेक्षा अलाराम लावा, असा सल्लाही त्यांनी दिला. सगळं स्वतःच्या सोयीनुसार चालणं यांचं, सगळं स्वतःच्या सोयीनुसार, धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार. हिजाब का घालायचा, कुराणमध्ये लिहिलंय. पैशावरून व्याज का नाही घ्यायचं, कुराणमध्ये लिहिलंय. मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून? कुराण ज्यावेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का? तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा. मला बरं या गोष्टीचं वाटलं, कारण आताच बातमी आली, 92 साली जेव्हा दंगली झाल्या होत्या त्याला एक बाबू खान नावाचा माणूस, मुंबईमधल्या बांद्रामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस, मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला. अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा.
आणि त्यांनी त्याच्यात तेच दिलंय. त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे ती सकाळची जी आजार असते, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं. अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं. ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्याला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्याला लाऊडस्पीकर नव्हते, घड्याळ नव्हती, माणूस एक ओरडायचा वरून. लोक तिकडे ते आजार म्हणाला काय ते जायचे. अरे आता आला ना तो माणूस करायला बोंबलतोय. बरं तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय. आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या जर समजा तुमच्या कानाशी वाजवत बसलो, आवडेल का? दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये. आणि याच्यावरती जर समजा तुम्ही अडून बसणार असाल, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन बघा. नाही वटणीवरती आणले तर बघा. मला हा काही धार्मिक विषय नाहीये. हा लोकांना त्रास होतोय. सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो, 10 दिवस 12 दिवस आपण समजू शकतो. आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्या गोष्टी आपण समजू शकतो. पण 365 दिवस 24 तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे, उंबरठ्याच्या बाहेर येऊ देता कामा नये. ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही. आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपण जातो, सकाळी पूजा करतो, नमस्कार करतो, काय निघतो. तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा तुमच्या गुडघ्यावरती सगळं वर म्हणा प्रार्थना. आम्हाला कुठे आक्षेप आहे? तुमच्या धर्मामधला विषय असेल, तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा, काय नमाज पडायचं नमाज पडा. कोणी आक्षेप घेतलाय? कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला. पण सगळे मिळून जेव्हा तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार, आक्षेप आमचा तिकडे. वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत, वर्षानुवर्ष आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाही. आज हे सरकार गेलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं. आम्ही 50 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आजही निवडणुका काय चालू आहेत आमच्याकडचे विषय काय? आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ. अजूनही तेच चालू आहे 50 वर्ष झाली तरी. अहो मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाही, आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील, आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील. म्हणजे आता पण म्हटलं होतं मी त्या तुमच्या काय ते दिव्याला, आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण, ज्याची नखं वाढली अशी वाकडी आतमध्ये जातात आणि तो आपला एकटा फिरत असतो आपल्या पुढे. ए तुझी नखं दाखव. हा बघा नका घेऊन फिरतो, आपल्या नका घेऊन फिरतो. कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची माहिती या पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये आचारसंहितेचा भंग केला जातोय, मात्र तरी देखील याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे जर का लोकांना आपल्या शहरामध्ये बदल करायचा असेल तर नक्कीच आपला बदल हा मतांमध्ये दिसला पाहिजे. त्याचबरोबर विरोधकांचा प्रचार कशा प्रकारे सुरू आहे आणि त्याबाबत देखील त्यांनी कशा प्रकारे आचारसंहितेचा भंग केला जातो याबाबत देखील माहिती दिली आहे. तर शासनाला त्याचबरोबर निवडणूक आयोगाला या सगळ्या गोष्टी माहिती असून देखील याबाबत कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर यावर तक्रार करून देखील प्रश्न सुटत नसल्यामुळे आपण ही भूमिका, आपली ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये अंतर्गत मांडत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जनतेने येणाऱ्या काळामध्ये जर बदल हवा असेल तर सुज्ञ राहून त्याचबरोबर जागरूक राहून मतदान करा असं आवाहन देखील यावेळी केदार दिघे यांनी केलं आहे. नशीब त्यांनी हे नाही सांगितलं की मी भाषण केलंच नाही, कारण की इकडे ज्या पद्धतीने तुम्ही जर का बघा, यांची प्रचार यात्रा रात्री 12-12:30 पर्यंत चालते. निवडणूक अधिकारी त्यांचाच कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीपाठी फिरतात. पोलीस यंत्रणा धावतायत. म्हणजे लोक सुरक्षित आहेत किंवा न सुरक्षित आहेत याच्या बाबतीत कोणतीही काळजी नाही. आपल्या एकेका पाठी पोलिसांची यंत्रणा आहेत, निवडणूक कार्यालयाची यंत्रणा आहेत, की आपल्याचसाठी काम करते हे गृहीत धरून सगळं चाललेलं. कृपा करून नागरिकांनी ह्या वेळेला तरी डोळे उघडून कुठेतरी योग्य ते परिवर्तन घडवावं असं मी वारंवार सांगतो. वचननाम्यामध्ये मी सगळ्याची काळजी घेतलेली आहे. म्हणजे जी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती ती संस्कृती, ते संस्कार चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांवरती घडावे याकरता एक निष्ठाभावन आपण बांधणार आहोत. जे वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे जे गुरु शिष्याचे संबंध होते, त्याच पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा आपल्या पक्षाप्रती, आपल्या समाजाप्रती आणि आपल्या नेत्याप्रती कशा पद्धतीची असावी अशा पद्धतीचा तो असेल ते एक प्रेरणादायी स्थान ठरेल. आरोग्याच्या विषय असतील जिकडे दर 3 महिन्यानंतर महिलांच्या आणि सगळ्या वयोगटातील लोकांच्या ह्या वैद्यकीय चाचण्या होणं खूप गरजेचं आहे. इकडे कॉलेजेस जे आहेत ते त्या पद्धतीचे नाही, स्टेडियम नाही, इकडे कोणतेही स्पोर्ट्स अकॅडमी नाही, स्पोर्ट्स एज्युकेशनसाठी कोणती इन्स्टिट्यूट नाही वेगळी. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ठाणेकरांचा मूलभूत प्रश्न जो आहे, जो पाण्याचा आहे, जो इलेक्ट्रिसिटीचा आहे, जो ट्रॅफिक जॅमचा आहे, ह्याच्यावरती आपण काम करतोय.
असे सगळे मुद्दे ज्या पद्धतीने लोकांना एक चांगल्या गोष्टी देऊ शकतात आणि खास करून क्लस्टर म्हणत जे गेले अनेक वर्ष झाली स्लम रिहॅबिलिटेशन असेल, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल, जिकडे लोक वाऱ्यावरती सोडले गेले, या सगळ्यांचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून लोकांना स्वतःच्या स्वघरी कसं आणता येईल याच्यावरचा प्रयास असेल. हे जर का करत असतील ना साहेब, तर ह्यांनी पहिल्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या ना. इकडे दुसऱ्या नेत्याचा उद्धव साहेबांच्या 2 वेळा चेक केला, तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून आता स्वतःच्या करून घेत आहे. चांगली गोष्ट आहे, हे त्यांचं करावं, पण नुसत्या बॅगा चेक करून होणार नाहीत, कारण की त्यांच्याबरोबर जाताना त्या बॅगांमध्ये काही नाही. आता जर का ह्या ठिकाणी ज्या साड्या वाटप चालल्या ते निवडणूक अधिकाऱ्यांना दिसत नाही का? तिकडे आचारसंहिता भंग होत नाही का? मला असं वाटतं या सगळ्याच्या बाबतीत कुठेतरी जबाबदारी घेऊन ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. पण कुठेतरी ही भीती आहे की कोपरी पाचपाखाडी लोक परिवर्तन करणार नाही ना, मग त्यांना आमिष दाखवून त्यांना दाबून ठेवा, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या. मला असं वाटतं नुसतं ठाणे नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं बदलेल, कारण की खोट्या योजना, चुकीचा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करून आणि ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने ह्या गेल्या 3 वर्षात सातत्याने झाल्या आहेत, म्हणजे महिला अत्याचार असतील, शेतकऱ्यांच्या मृत्यूंचा प्रश्न असेल, मुलांच्या एज्युकेशनचा प्रश्न असेल, आपल्या तुम्हाला माहिती आहे या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये अपेक्षा पण नव्हती की त्यांनी ते पालन केलं जाईल. पण ज्या पद्धतीने साड्या वाटप चाललेले आहेत, रात्री लपून छपून लोकांच्या घरात जाऊन साड्या देत आहेत. काल विभाग प्रमुख आमचे अशोक जाधव म्हणून जे ज्ञानेश्वर नगरला आहेत, त्यांनी हे सगळ्यांच्या समोर दाखवलं की कशा पद्धतीने एखाद्या गोडाऊनमध्ये या साड्या येतात आणि तो पर्दाफाश केला. पण त्यावेळेला केल्यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकारी हे कोणतेही जबाबदारी न घेता, कोणती कारवाई न करता एकमेकांवरती आरोप टाकले की ह्यांनी कारवाई करावी की त्यांनी. म्हणजे हा जो संभ्रम आहे किंवा हा जे दाखवला जातो याच्या पाठी खूप स्पष्ट दिसून येतं की हे सगळी सिस्टीम कॉम्प्रोमाइज आहे, आणि हे अधिकारी जे आहेत यांच्यावरती खूप मोठा दबाव आहे की चुकीच्या गोष्टी जरी चालल्या असतील तरी त्याचं समर्थन करा, काही बोलू नका आणि हे चालवून 100% होते. तुम्ही बघा ना, आम्ही झेंडे दाखवले की मग नंतर हे लोक अधिकारी येणार, आम्ही बॅनर ओपन दाखवले की मग हे अधिकारी येणार, आम्ही साड्या दाखवल्यावरती हे म्हणतात आम्ही कारवाई करू. त्यावेळेला देखील काही झालं नाही. डुप्लिकेशन ऑफ वोट जेव्हा सांगितलेलं तेव्हा काही झालं नाही. ह्यांचे जे लोक, जे अधिकारी आहेत, जे हे डुप्लिकेट वोट्स जे फीड इन करतात त्याच्यावरती क्वालिटी चेक नाही. म्हणजे सर्वसामान्य जनतेचा पैसा जो कर म्हणून लोक एका विश्वासाने शासनाकडे देतात, भरतात, त्याचा उपयोग ह्या निवडणूक घेण्यासाठी जो कोट्याधी रुपयाचा हा उपयोग होतो, त्याच्यामधनं जर का लोकांना न्याय मिळणार नसेल तर या लोकांकडनं काय अपेक्षा करणार, कोणाकडे मागू? माझं तर म्हणणं असं आहे, मी लोकांच्या दरबारी आहे, मी जनतेच्या घराघरापर्यंत जातोय, आणि म्हणून आपली ही आजची जी प्रेस कॉन्फरन्स होती, आपल्या सर्वांच्या माध्यमातून जो विश्वास एक मीडियावरती असतो त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान करीन की आम्ही तुमच्या दरबारात आहोत, तुम्हाला कुठेतरी डोळे उघडायचेत आणि हे ठरवायचे की योग्य काय आणि अयोग्य काय. अशा आमिषेला, अशा भूलथापांना बळी पडून जे तुमचं गेले 15 वर्ष तुम्ही अंधारात ढकललं, पुढच्या पिढीचं तुम्ही कुठेही अशा पद्धतीची गफलत न करता त्यांचं आयुष्य भविष्य जर का चांगलं वाटत असेल की चांगलं काहीतरी एक परिवर्तन घडावं, तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोपरी पाचपाखाडीमध्ये परिवर्तन घडवणं अत्यंत गरजेचं आहे.